मुंबई पोलिसांनी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या 12 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या हत्येचा आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा परस्पर संबंध हा उघड केलाय। या दोन्ही प्रकरणातील आरोपींचा याआधी गुन्हेगारी संबंध असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालंय। बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी रुपेश मोहोळ आणि स्वप्नील सकट हे दोघेही 2023 मधील पुणे पोलिसांच्या एका शस्त्रसाठा आणि मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते। त्याबरोबरच हे दोघं फरार गँगस्टर शुभम लोणकर यांच्या थेट संपर्कामध्ये असल्याचंही दिसून आलंय। दोन्ही गुन्ह्यांमागे शुभम लोणकरचाच हात असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये दिसतंय। तर तपासादरम्यान स्वप्नील सकटच्या घरातून पिस्तूल, 3 मॅगझिन आणि एअर गन ही जप्त करण्यात आली आहे। तर ही शस्त्र पुण्यातील आसाराम फासले उर्फ बाबू यानं पुरवल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्याला अटकही करण्यात आली आहे। मात्र फासले यानं 3 शस्त्र पुरवली असताना पोलिसांना मात्र आतापर्यंत एकच शस्त्र मिळालंय। उर्वरित 2 शस्त्राचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। या प्रकरणातील आरोपींची संख्या ही 5 झालेली आहे। सर्वांना आता 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ही देण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।